तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस अतिक पटेल. आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी शिंगी पिंपरी येथील कालिदास पवार यांच्याकडे, कैलास पवार यांच्याकडे. तर हे 2-3 वर्षापासून केळी करतात आहे. 2 वर्ष. तर बरेचसे आमचे शेतकरी बंधू जे नवीन लावणार आहेत त्यांना याबद्दल थोडीशी माहिती द्या की केळीचं पीक कसं आहे, एकंदरीत त्याचं खर्च, उत्पन्न आणि पारंपरिक पिकांपेक्षा त्याच्यात किती उत्पन्न आहे, किती प्रमाणात त्याचे पैसे होतात, काय होतात, थोडीशी माहिती आपण कैलास भाऊ यांच्याकडून घेऊ. तर कैलास भाऊ, तुम्ही मागच्या वर्षी कोणती व्हरायटी लावली होती? मागच्या वर्षी आम्ही जैनची व्हरायटी लावली होती. जैनची व्हरायटी G9. याच्या अगोदर तुम्ही केळी किती वर्षापासून करता? केळीच्या अगोदर नव्हतीच आपल्याकडे, आपली 2 वर्ष झाली समजा. 2 वर्षापूर्वी. तर कोणाकडून प्रोत्साहन घेतलं, कोणी सांगितली? प्रोत्साहन कसं होतं आपल्याकडे, कारण आपले काही संबंध जळगाव त्या साईडला असल्यामुळं त्यांची शेती आपण बघितली होती तिकडे. अच्छा. त्याच्यामुळे आपल्याला तो छंद होता, केळी आपल्याला 1 वर्ष करायची आणि त्या हिशोबाने आपण ती केली होती. पहिल्या वर्षी किती रोपं लावले? पहिल्या वर्षी मी ते 1100 रोप लावले. 1100 एक 30 गुंठ्यामध्ये. पहिल्या वर्षी सुरुवातीचा किती खर्च झाला आपला? सुरुवातीला मला त्याला आपल्या नांगरटी पासून तर शेवटपर्यंत मला कटिंग पर्यंत 90,000 रुपये झाले. सुरुवातीला पहिल्या वर्षी त्या ठिबक ड्रीप वगैरे सगळं नाव असल्यामुळे सुरुवातीला खर्च जास्त लागला. तर त्यावेळेस किती उत्पन्न निघालं आपलं? मागच्या वर्षी माझं 18 टन उत्पन्न झालं. 18 टन. काय रेट भेटला त्यावेळेस? मागच्या वर्षी 16 रुपयांनी गेला. 16 रुपयांनी गेलं. तर 16 रुपयांनी जर समजा आपण धरलं तर एक सरासरी 2,60,000 3 लाख रुपये होतात अंदाजे धरू. त्यात 90,000 खर्च जातात. मागच्या वर्षी 2,10,000 2,20,000 निव्वळ नफा कैलास भाऊ यांना राहिलेलं आहे. त्यात कोणाचं मार्गदर्शन नाही, स्वतः त्यांनी मनाने ते नियोजन केलं, तरी पण बऱ्यापैकी 18 टन ॲव्हरेज त्यांनी घेतलं. आता या वर्षी 2024 ते 25 2024 मध्ये तुम्ही परत केळी लागवड केली, त्यावेळेस किती रोपं केले? आता 1200 रुपये लागेल. 1200 नाही, मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला दुरीचं पीक धरलेलं आपण ते. हा, त्यावेळेस आजपर्यंतचा खर्च त्या पिकाचा आणि ॲव्हरेज किती भेटलं? ॲव्हरेज आपल्याला तेवढंच बसलं 18 टन. 18 टन ॲव्हरेज खर्चामध्ये. चालू वर्षाच्या पिकाला 18 टन ॲव्हरेज त्यांना भेटलं. आणि काय रेटनी गेले यावर्षी? यावर्षी 13.5 रुपये रेटने मला 13.5 एक 2-3 रुपये कमी भेटले, ते पण लोकलच्या असल्यामुळे. पण मग खर्च कमी आलेला हा. तर किती खर्च आला? 25,000 मध्ये. 25,000 मध्ये तुमचं पूर्ण 1 वर्षाचं पीक निघालं. त्यात तुम्ही 25,000 मध्ये काय काय केलं त्याला? का आपलं जे रेग्युलर खत तेच होते, 1261 खत सोडली. त्यानंतर मग तुम्ही नंतर आपली भेट झाली, तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यानंतर आपण ते गब्बर वगैरे अशी बरेचसे त्याला सोडले. तर चालू वर्षीचा जर आपण रेटचा हिशेब लावला तर सरासरी 13 रुपये 13.5 रुपयांनी बाग गेला. 18 क्विंटल मालाचा 2,40,000 रुपये होता आणि त्यांचा खर्च फक्त 25,000 झालेला आहे. यावर्षी त्यांना 2,10,000 2,20,000 रुपये त्यांना केळी पिकातून राहिले. त्यात केळी पिकाला तुम्हाला मेहनत किती आली? त्याला मेहनत काय नाही, त्याला सुरुवातीलाच आपली मेहनत झाला, नंतर त्याला तेवढी जास्त मेहनत येत नाही. हा, मेहनत काय बद्दल आपल्याला टायमोटायम त्याचे कंद काढावं लागतात, पानं काढावं लागतात. बाकीच्या दुसऱ्या पिकांपेक्षा दुसऱ्या पिकापेक्षा चांगलं झालं. कमी मेहनत बाकीच्या पिकांपेक्षा आणि जास्त उत्पन्न. वर्षाला तुम्ही आज जर आपण थोडं टेक्निकल केलं, व्यवस्थित प्रॉपर केलं, तर 30 टनापर्यंत आपल्या ॲव्हरेज सरासरी जर गेलं तर आज जिथं त्यांना 2 लाख रुपये राहिले तिथं आपण 3-3.5 लाख रुपये निव्वळ नफा त्यांना राहू शकतो. चालू वर्ष आपलं प्रयत्न राहील, आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आज पण 2200-2400 रोपं लावलेत. तर आपला प्रयत्न राहील जास्तीत जास्त उत्पन्न, कमी खर्च आणि चांगले रेट आपण मिळवून देऊ. त्यानुसार आपण हे प्रयत्न करू. तर नवीन जे शेतकरी ज्यांना थोडी दुविधा आहे का लावा नाही लावा, किती पैसे होतील, किती खर्च आहे, परवडायला नाही परवडणार, आपल्या इथं पिकाला आपल्या मातीला सूट होईल नाही होईल, तर हा व्हिडिओ नवीन शेतकऱ्यांसाठी आहे का जेणेकरून आपलेच मित्र, आपल्याच भागातले कैलास भाऊ हे करू शकतात, तर आपण का नाही? तर नक्कीच तुम्ही याचा विचार करा. पारंपरिक पिकांपेक्षा कमी रिस्क, कमी खर्च आणि कमी मेहनत मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण केळी पिकातून घेऊ. चला, धन्यवाद.